शेताच्या बांधावर शहादा तालुका कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोषण अभियान अंतर्गत रब्बी हरभरा पीक प्रात्यक्षिक शेती शाळा वर्ग आयोजित करण्यात आले। यावेळी कृषी सहाय्यक सुनील सुळे यांनी स्थानिक बोली भाषेत सध्या हरभरा पीक लागेच्या अवस्थेत असून बरेच शेतकरी हे कीड रोग नियंत्रणाकरिता भरमसाठ रासायनिक खतांचा वापर करतात, परंतु शेतकऱ्यांनी कामगंध सापळाचा वापर केल्याने कमी खर्चात कीड रोग नियंत्रण करता येतो। दुसरं म्हणजे शेतकऱ्यांना शेतात रासायनिक खताचा वापर कमी करून सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे। तसेच कृषी पर्यवेक्षक एकनाथ सावळे यांनी सांगितलं की घाटी आळी नियंत्रणासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्काची फवारणी करावी। दुसरे म्हणजे बाजारातून रासायनिक कीटकनाशक आणून फवारणी करणे। इतर प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, ठिबक सिंचन, महाडीबीटी योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना इतर योजनेची माहिती देण्यात आली। यावेळी माजी सरपंच जंतर नावडे, गप सदस्य राकेश सुळे, रामलय रायमल पवार, गिरीधर चव्हाण, राकेश तडवी, बन्सीलाल भंडारी, कृषी मित्र अजित पावरा आदी यावेळी शेतकरी उपस्थित होते। पीक जो असतो पिकापासून एक आता साधारणतः म्हणजे शेंडा जो असतो शेंडापासून असं वरती ही जी शेपटी आहे म्हणजे फेरोमोन ट्रॅपची ती खाली बांधली गेली पाहिजे आणि इतक्या अंतरावर तो ट्रॅप असं पॅक जो टोकर असेल किंवा काठी असेल तर त्याच्याने पॅक बांधून असं जर ठेवलं आता जो लूर जो असतो ना लूरचं कसं असतं त्याच्यामध्ये मादी पतंग जो असतो मादी पतंगचा वास असतो त्याच्यामध्ये म्हणजे नर पतंग वगैरे जे येतात ना ते त्यांना म्हणजे मादी पतंगच्या वासाने अट्रॅक्ट होतात। इथं आल्यानंतर ते वासाने खाली पडतात आणि खाली पडल्यानंतर म्हणजे जो नर पतंग असतो तो खाली अटकल्यामुळे की त्यांचं म्हणजे मादी पतंगशी की त्यांचं म्युटेशन होत नाही म्हणजे मिलन होत नाही आणि त्याची जी उत्पत्ती असते ती ब्रेक होते। आपलं म्हणजे ते अंडी घालण्याचं जे प्रमाण जे आहे पुढे तर ते ॲटोमॅटिक की कंट्रोलमध्ये येतं ते असं म्हणजे आपण साधारणतः एका एकरला एक आपले 20 पण ट्रॅप लावले तर आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल करता येऊ शकते। किंवा आपल्या शेतामध्ये घाटी अळीचं प्रमाण म्हणजे घाटी अळी ही आलेली आहे किंवा नाही हे जर आपल्याला ओळखायचं असेल तर एक म्हणजे एका एकरला एक साधारणतः 3-4 ट्रॅप जर आपण आपल्या शेतामध्ये लावले आणि ह्या ट्रॅपमध्ये एक रोज 3-4-4-5 किंवा 5-6 जर आपल्याला पतंग इथं अडकलेले दिसले तर आपण समजायचो की आपल्या शेतामध्ये की घाटी अळीचं प्रमाण जे पतंग आहेत ते आलेले आहेत, आता आपल्याला फवारणी करणं आवश्यक आहे। तर आपल्याला एकंदरीत म्हणजे काय होतं म्हणजे हरभरा पिकामध्ये नुकसान झाल्यानंतर आता जर जे घाटे आहेत तर आपल्या घाट्यांना अळी लागलेली ते आपल्या घाट्यांना आता म्हणजे अळी चिपकलेली दिसली आपल्याला म्हणजे अर्धा भाग जो असतो तो खाल्लेला असतो आणि त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की आपल्या पिकावर घाटे अळीचा प्रादुर्भाव झालेला असतो। तोपर्यंत 10%, 15%, 20% पर्यंत नुकसान झालेलं असतं। ते आपल्याला आधीच आपल्याला समजण्यासाठी फेरोमोन ट्रॅपचा आपण म्हणजे यूज की आहे की याचा वापर आपण जर केला तर आपल्याला जे होणारं नुकसान आहे ते कंट्रोलमध्ये आणता येऊ शकतो। आता